हे पुतणे मागे दोघे येऊ दे चालेल चालू काका पुतणे हो चला हो भजने लवकर. सत्ययुगामध्ये माता अनुसूयेच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्रिगुणात्मक त्रिमूर्ती अंश रूपाने जन्म घेतला, म्हणजे भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला. भगवान दत्तात्रय म्हणजे एकूण माता अनुसूयेला 3 मुलं झाली. पहिला भगवान शंकराच्या तेजापासून पूर्ण अवतार दुर्वास ऋषी, दुसरा विष्णू अंशापासून ब्रह्म अंशापासून आणि रुद्र अंशापासून त्रिगुणात्मक असा दत्त बाळ झाला, आणि शेवटचा म्हणजे चंद्र. म्हणजे भगवान दत्तात्रय हे माता अनुसूयेला एकूण 3 मुलं, 1 दुर्वास, 2 दत्त आणि 3 चंद्रमा. त्या तिघांमध्ये अंशावतार पूर्णावतार अशी स्थिती आहे. चंद्र हा ब्रह्मदेवाचा पूर्ण अंश आहे. दुर्वास ऋषी हे महादेवाचे पूर्ण अवतार आहे. आणि दत्त म्हणजे ज्या वेळेस ब्रह्मा विष्णू महेश हे तिघं माता अनुसूयेचं सत्व पाहण्यासाठी आले, त्यावेळेस तिघांच्या एकत्रित अंशापासून जन्माला आलेला असा हा त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचा एकमेव अवतार आहे, आणि तो एकमेव अद्वितीय आहे. त्यामुळे यांच्या व्यतिरिक्त भगवान दत्तात्रय हे जगद उद्धारासाठी निघून गेले असता मातेने त्यांना 3 मुलांच्या रूपाने माझ्याकडे तुम्ही जन्मास म्हणजे माझ्या पोटी यावं, माझ्या गर्भात यावं असं सांगितल्यामुळे पहिला जो होता दत्तात्रय हा अयोनी संभव होता, त्याला कुठलाही गर्भावास नव्हता. परंतु भगवान दत्तात्रयांनी आशीर्वाद दिला की मी कलेकलीने तुझ्या पोटी जन्माला येईन. म्हटल्यानंतर दुर्वास, त्यानंतर दत्त भगवान आणि त्यानंतर चंद्रमा असे जन्माला आले. ही सत्ययुगात झाले. भगवान दत्तात्रय हे चतुर्विध पुरुषार्थ देणारे आणि 4 मनोकामना पूर्ण करणारे भक्ती मुक्तीदाता आहेत. आणि ते भगवान शिवाचे, दत्तात्रय विष्णू रूपाचे आणि ब्रह्म रूपाचे एकत्रित अंश असल्यामुळे 3 देवांची एकत्रित पूजा केल्याचं फळ भगवान दत्तात्रयांच्या पूजने होतं. दत्ताचे गुरु 24 आहेत, म्हणजे अजगरापासून, मुंगीपासून, पिंगला वेशेपासून, तंतुकारापासून, क्षारापासून. त्याचं कारण देताना दत्तगुरूंनी सांगितलं की ज्याचा मी जो गुण घेतला तो मला गुरुतत्व आहे. परंतु त्यापेक्षा भगवान दत्तात्रयांचे 5 गुरु आहेत. 1 कर्मगुरू आहेत, 2 ज्ञानगुरू आहेत, 3 मोक्षगुरू आहेत, 4 कर्मगुरू आहेत आणि 5वं सहज गुरु म्हणजे हे 24 आहेत. कळलं का? कर्मगुरू म्हणजे दत्तात्रयांना अत्री आणि माता अनुसूया हे कर्मगुरू आहेत. मोक्षगुरू भगवान शंकर आहेत आणि ज्ञानगुरू हे त्यांचे संपूर्ण विश्वातील सर्व ऋषी म्हणजे कपिल मुनी, त्यानंतर विष्णू भगवान, नारदजी वगैरे हे ज्यांच्याकडून त्यांनी ज्ञान ग्रहण केलं, गुण ग्रहण केले ते त्यांचे गुण आहेत. हे पंचगुरू भगवान दत्तात्रयांना आहेत. महादेवाने अत्यंत प्रसन्न होऊन दत्ताला तू आदिगुरुत्व प्राप्त करून घेशील असा आशीर्वाद दिल्यामुळे भगवान दत्तात्रय हिंदू धर्मातील सर्व संप्रदायांमध्ये, सर्व शाखांमध्ये, अगदी जैन, बौद्ध इत्यादी धर्मांमध्ये सुद्धा पूजनीय आहे. आता दत्तात्रयांचा कलियुगातील पूर्ण अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या रूपाने झाला. तो पिठापूर करवपूर या ठिकाणी कार्य करत असताना एक विप्र स्त्री त्यांच्या दर्शनाला नित्यनियमाने येत होती. दर्शन करत असताना भगवान दत्तात्रय म्हणजे श्रीपाद वल्लभ स्वामी तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तू कोणत्या कामनेने माझी भक्ती करते. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या पोटी जन्माला यावे हीच माझी एक इच्छा आहे. मग भगवान दत्तात्रय तिला म्हणाले ठीक आहे, मी तुझ्या पोटी जन्माला येईन. आणि ते त्याच ठिकाणी गुप्त झाले. आणि काही दिवसानंतर तिच्या पोटी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्माला आले. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ अवताराची पूर्ण आवृत्ती ही नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मगाव हे विदर्भामध्ये असून ते कारंजे म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झाला. ही त्यांची तपोभूमी, सिद्धभूमी, आश्रमभूमी असून आज आपण ज्या ठिकाणी इथे उभे आहोत त्या गाणगापूर नगरीतील हा भस्माचा डोंगर हा जमदाग्नी ऋषींनी परशुरामाने यज्ञ केलेल्या यज्ञकुंडाच्या जागेवर आपण उभे आहोत. जगाच्या पाठीवर हे एकमेव स्थान आहे जिथे परशुरामाने मातापित्यांच्या प्रित्यर्थ यज्ञ केला होता. ती ही भूमी आहे. त्या भूमीमध्ये शिवरूप अशी भीमा नदी आणि विष्णुरूप अशी अमरजा म्हणजे ही विष्णुरूप आहे. म्हणजे शिव आणि विष्णू यांचा संगम या ठिकाणी होतो. शिवाच्या शरीरामध्ये जेव्हा भौमासुराला भगवान शंकराने मारलं तेव्हा त्यांच्या शरीराला जो घाम आला तो त्यांच्या घामाच्या धारा वाहिल्या आणि तो भीमा नदीच्या रूपाने भगवान शंकराचा स्वेद पृथ्वीवरती प्रकट झाला. तसे भगवान विष्णूने तपश्चर्या करत असताना त्यांच्या शरीरातून ज्या घामाच्या धारा वाहिल्या की त्याला स्पर्श केल्यानंतर मनुष्याला मृत्यू भयापासून सुटका होते, त्याचप्रमाणे कोणत्याही भय, चिंता, संकटापासून तो मुक्त होतो. अशी अमरजा ह्या दोन्ही नद्या या ठिकाणी एकत्र येतात
म्हणून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या ठिकाणी तपभूमी, सिद्धभूमी, साधनाभूमी आणि जगदुद्धार म्हणजे लोकांना त्यांनी मार्गदर्शन, लोकांच्या समस्या निवारण, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देणं, त्यांचे आध्यात्मिक, भौतिक आणि अधिदैविक शाप ताप दुःख हरण करण्यासाठी ह्या जागेची निवड केली. मग आता आपण या जागी जे होतो ते साधारण पूर्वी 10-15 फूट उंचीचं असं छोटंसं चढून आल्यानंतरचं टेकाड होतं. परंतु गेल्या 400-500 वर्षात लोकांनी इथून खून म्हणून भस्म उकरून न्यायला सुरुवात केली. त्याचं कारण गुरुचरित्रामध्ये एका अध्यायामध्ये वर्णन आहे की भगवान च्या दर्शनाला एक स्त्री येत होती आणि तिच्या शरीरामध्ये काही पूर्वजांची बाधा, त्याप्रमाणे काही लोकांच्या नजर बाधा, करणी बाधा, भूत बाधा वगैरे बाधांनी ती पछाडली जात होती. त्यावेळी त्यांनी तिला स्वामींना सांगितलं की इथलं भस्म घेऊन जा आणि रोज तू कपाळास लाव, तुला सर्व व्याधी हरण होतील आणि पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या दोघांपासून तू मुक्त होशील. मग तिने ते इथून भस्म नेलं आणि ती प्रत्येक वेळी महाराजांचं दर्शन आलं की भस्म घेऊन जात असे. मग तिला तू इथून काय नेते? मग तिने दुसरीला सांगितलं, दुसरीने चौथीला. ते आता 500 वर्षामध्ये 400-500 वर्षात आता ही परिस्थिती आहे. तर इथे पण तुम्ही थोडासा एक खडा न्या घरी इथून भस्माचा, आणि बुचकुलभर नेली काय आणि मुठभर नेलं काय, चिमुटभर नेलं काय, एकच. याची महिमा अशी आहे की हे पाण्यात टाकून जर अंगाला लावलं तर भस्म लावल्याप्रमाणे पट्ट्याचे रंग येतात. तसं दिसायला हे अगदी मातीसारखं आहे, पण इथे यज्ञ केल्यामुळे जो कोळसा तयार झाला, त्या कोळशाची राखुंडी जी सांडली, त्यामुळे इथल्या मातीचा रंग असा काळा आहे. इथून आपण जे कल्लेश्वराला जाणार, कल्लेश्वर हे शिवशंकराचं स्थान आहे. आता संगमेश्वर सुद्धा भगवान शंकराचं स्थान आहे. ह्या गावाच्या दोन्ही बाजूला, दोन्ही तीरावर म्हणजे संगमावर संगमेश्वर आहे आणि स्मशानावर जिथे या गावाची हद्द संपते, जिथे ह्या दोन्ही नदी एकत्र येऊन एकच प्रवाह बनून वाहतात, त्या ठिकाणी मात्र कलेश्वर हे शंकराचं मंदिर आहे. तिथे स्मशानभूमी आहे. तिथे स्वयंभू असे शनी महाराज प्रकट झालेले आहेत. एके दिवशी एक मनुष्य त्यांच्या दर्शनाला येत असताना स्वामी महाराज कलेश्वराच्या मंदिरात रोज जात असत आणि गाभारा बंद होत असे. मग त्याला कुतूहल वाटलं की स्वामी महाराज इकडे आत जाऊन काय करतात प्रत्येक वेळी गाभारा बंद करून. म्हणून त्या 5-6 जणांनी पाळत ठेवली आणि दरवाजा ढकलला तर गाभाऱ्यामध्ये शिवलिंग नसून फक्त स्वामी महाराजच बसले होते. म्हणजे शिव हाच दत्त, दत्त तोची शिव, असा अद्वैत साक्षात्कार त्याला दत्तगुरूंनी त्या मंदिरात दिला. म्हणून त्या ठिकाणी आपण जायचं, तिथून शनीचे दर्शन करायचं. कलेश्वराच्या शिवलिंगाजवळ जर नमस्कार केला आणि त्या शनीला पूजा केल्या तर जगाच्या पाठीवर जे शनी तीर्थ आहेत त्याचं दर्शन केल्याचं फळ मिळतं. जगाच्या पाठीवर म्हणजे आशिया खंडामध्ये शनीची 16 पीठं आहेत स्वयंभू. मग राक्षस भगवानचा शनी असू द्या, अजून कुठला म्हणजे गौरीकुंडचा असेल, कणकलचा असेल किंवा दक्षिण